आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी, जर लोकसभा निवडणुकीत 400हून जास्त उमेदवारांनी अर्ज केला तर त्या ठिकाणची निवडणूक ही ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेतली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली। सध्या जी यंत्रणा आहे त्यानुसार 400 उमेदवारांचे अर्ज आले तरी ईव्हीएमवर निवडणूक होऊ शकते, मात्र त्याहून जास्त उमेदवार असतील तर मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली। सध्या राज्यात विविध मतदारसंघांमध्ये शेकडोंच्या संख्येने अर्ज भरण्याची मोहीम सुरू आहे। मराठा आंदोलक अनेक गावात याबाबत तयारी करत आहेत। त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयुक्तांनी हे उत्तर दिलंय। संघामध्ये उमेदवारांची संख्या वाढण्याची यावेळेला शक्यता जास्त आहे। ईव्हीएमची क्षमता जर पाहिली काय 10, 15, 20 एवढ्याच उमेदवारांची त्याच्यावर नोंद होते। नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो, आता असलेले ईव्हीएम अंदाजित 400 उमेदवार पर्यंत घेऊ शकतात। 400 पेक्षा जास्त वाढली आपल्या माहिती 400 पे किती असेल तो सुद्धा इलेक्शन कमिशन योग्य निर्णय घेतील आणि बॅलेट पेपर बुक मार्फत करून देण्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे। म्हणजे बॅलेट पेपर आहे ना, इन्स्टेड ऑफ अ शीट एक बुकलेट करून यापूर्वी इलेक्शन झालेलं आहे आपल्याकडे। म्हणून ते उमेदवारांच्या संख्याप्रमाणे योग्य निर्णय इलेक्शन कमिशन घेतील। याचा अर्थ असा की 400 पर्यंत जर कॅन्डिडेट असतील तर तुम्ही मशीनवर घेणार आणि 400च्या वर गेले की बुकलेट करून देणार की बॅलेट पेपरचं बुकलेट? हे टेक्निकल लिमिट मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता असलेले ईव्हीएमच्या टेक्निकल लिमिट एवढंच ते ईव्हीएम घेऊ शकतात। त्यापेक्षा जास्त असेल तर बॅलेट पेपरला जावं लागेल। मी प्रॅक्टिकल व्हॉट इज टेक्निकली काय ईव्हीएमच्या कॅपॅसिटी आहे, त्यांच्यावर काय पोझिशन आहे, करंट पोझिशन मी आपल्याला सांगतो।